नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील 2013 ते 2021 पर्यंत विचारण्यात आलेले महत्त्वाचे असे 100 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, हॉवर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून डॅश डॅश वर्षापर्यंत खूप असतो। योग्य पर्याय आहे 2। तर हॉवर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून 2 वर्षांपर्यंत खूप असतो। प्रश्न क्रमांक 2, पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरविलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश नाही? योग्य पर्याय आहे 3। तर पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यांमध्ये अमूर्त क्रियाकाल अवस्था या टप्प्याचा समावेश नाही। प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेल्या नियमांमध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही? योग्य पर्याय आहे 4। तर परिणामाचा नियम हा अनुवंशाचा नियम नाही। प्रश्न क्रमांक 4, क्रॉनबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास डॅश डॅश मूल्यमापन म्हणतात। योग्य पर्याय आहे 2। तर क्रॉनबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास निर्णयप्रेक्षी मूल्यमापन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5, 1959 साली गिल्फर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयीच्या उपपत्तीमध्ये एकूण डॅश डॅश घटक मांडले। योग्य पर्याय आहे 1। तर 1959 साली गिल्फर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयीच्या उपपत्तीमध्ये एकूण 120 घटक मांडले। प्रश्न क्रमांक 6, मतिमंदत्वातील पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये बालक चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात? योग्य पर्याय आहे 2। तर मतिमंदत्वातील सौम्य मतिमंदत्व या प्रकारामध्ये बालक चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात। प्रश्न क्रमांक 7, विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला? योग्य पर्याय आहे 1। तर विल्यम वुंट यांनी विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर दिला। प्रश्न क्रमांक 8, बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडली? योग्य पर्याय आहे 4। तर बॅगले यांनी आदर्शवादी उपपत्ती मांडली। प्रश्न क्रमांक 9, शालेय अध्यापनाचे प्रतिमान म्हणजेच मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग डॅश डॅश यांनी शोधून काढले। योग्य पर्याय आहे 4। तर शालेय अध्यापनाचे प्रतिमान जॉन बी कॅरोल यांनी शोधून काढले। प्रश्न क्रमांक 10, सहवास विषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक आहे? योग्य पर्याय आहे 3। तर सहवास विषयक प्रेरणा ही सामाजिक प्रेरणा या प्रेरणेचा घटक आहे।
प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? योग्य पर्याय आहे 4. तर परिवर्तन हा अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक आहे. प्रश्न क्रमांक 12. उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? योग्य पर्याय आहे 3. तर उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावी ही बाब चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 13. कारक विकासामध्ये गुटेरेजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? योग्य पर्याय आहे 3. तर कारक विकासामध्ये गुटेरेजने सांगितलेल्या कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो, या बाबीचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते? योग्य पर्याय आहे 4. तर मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला आहे. हे विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते. प्रश्न क्रमांक 15. स्वयंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर स्वयंशोधन पद्धतीबद्दल सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे, हे विधान अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता? योग्य पर्याय आहे 3. तर नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता हा बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक आहे. प्रश्न क्रमांक 17. गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटात केले आहे? योग्य पर्याय आहे 3. तर क्रिया, आशय व निर्मिती या 3 गटात वर्गीकरण केले आहे. प्रश्न क्रमांक 18. मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे व्यावहारिक कल्पना होय. प्रश्न क्रमांक 19. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास डॅश डॅश होते. योग्य पर्याय आहे 2. तर कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटतो. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता गट अध्ययन प्रतिमानांच्या मूलभूत घटकांचा गट आहे? योग्य पर्याय आहे 1. तर उद्देश बिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली व सहाय्यभूत प्रणाली ही अध्ययन प्रतिमानांच्या मूलभूत घटकांचा हा योग्य गट आहे. प्रश्न क्रमांक 21. खाली दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही? योग्य पर्याय आहे 3. तर या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते हे विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 22.
रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली. या उदाहरणांवरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो? योग्य पर्याय आहे 3. तर या उदाहरणांवरून शिक्षण संक्रमणाच्या समान घटकांची उपपत्ती याचा बोध होतो. प्रश्न क्रमांक 23. फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीबद्दल खाली विधाने दिली आहेत. त्यापैकी योग्य विधान कोणते? योग्य पर्याय आहे 4. तर या प्रणालीत 10वा गट मुख्याध्यापकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. हे विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24. शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनार्थ्यांवर उमटवू शकतो असे सूचित करणारी हर्बार्टियनची उपपत्ती ही अध्यापन उपपत्तींच्या डॅश डॅश या प्रकारात मोडते. योग्य पर्याय आहे 3. तर शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनार्थ्यांवर उमटवू शकतो असे सूचित करणारी हर्बार्टियनची उपपत्ती ही अध्यापन उपपत्तींच्या औपचारिक अध्ययन उपपत्ती या प्रकारात मोडते. प्रश्न क्रमांक 25. खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती? योग्य पर्याय आहे 3. तर समाज मान्यता ही सहवास विषयक गरजांपैकी एक गरज आहे. प्रश्न क्रमांक 26. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता? योग्य पर्याय आहे 2. तर अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये आवर्तने हा बाह्य घटक आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? योग्य पर्याय आहे 4. तर प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो. हे प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 28. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी उद्दीपक, ज्ञानेंद्रिय व मज्जासंस्था या सर्व बाबींची गरज असते. प्रश्न क्रमांक 29. प्रकाशात अंतर्भूत असलेल्या 7 रंगांचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचे आद्याक्षर घेऊन ता ना पी ही नी पा जा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे? योग्य पर्याय आहे 2. तर असे सूत्र हे संस्करणाच्या स्मृती सहाय्यक पद्धतीवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 30. चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत चित्तभ्रमात संवेदनांचा चुकीचा अर्थ लावला जातो. ही बाब अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 31. खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. हा विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये अयोग्य हे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 32. जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली त्या संदर्भातील
संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे हे विधान असत्य आहे। प्रश्न क्रमांक 33 व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो, याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही? योग्य पर्याय आहे 1 तर बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात हे विधान समर्थन देत नाही। प्रश्न क्रमांक 34 स्पियरमन यांनी बुद्धीच्या उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत। खाली दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक कोणता? योग्य पर्याय आहे 2 तर विज्ञानातील प्रयोग करणे हा विशिष्ट घटक आहे। प्रश्न क्रमांक 35 बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? योग्य पर्याय आहे 2 तर परिमाण श्रेणी तयार केल्यामुळे स्मृती, प्रतिमा इत्यादी मनशक्तीचे मापन करून बुद्धीविषयी निष्कर्ष काढणे सुरू झाले, तर हे वैशिष्ट्य चुकीचे आहे। प्रश्न क्रमांक 36 पीटर सॅलोवी व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केला आहे? योग्य पर्याय आहे 2 तर पीटर सॅलोवी व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धीच्या आत्मप्रचिती या घटकात आत्मपरीक्षण या क्षमतेचा समावेश केला आहे। प्रश्न क्रमांक 37 ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात, ही मुले सतत आत्मप्रकटीकरणासाठी धडपडत असतात, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? योग्य पर्याय आहे 3 तर असे मत मॉस्लो या मानसशास्त्रज्ञाने मांडले। प्रश्न क्रमांक 38 खाली दिलेल्या अभिरुची विषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? योग्य पर्याय आहे 4 तर अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे, हे अभिरुची विषयीच्या विधानांमध्ये विधान योग्य नाही। प्रश्न क्रमांक 39 डोळ्यांसमोरून जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो, अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे होतात? योग्य पर्याय आहे 4 तर अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे भासे विशिष्ट भौतिक परिस्थिती या अवबोधामुळे होतात। प्रश्न क्रमांक 40 आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आठवण होताच तेथील शिक्षक, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या अध्यापनातील वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टींची आठवण प्रत्यावाहनावर परिणाम करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या घटकामुळे होते? योग्य पर्याय आहे 1 तर साहचर्य संबंध या प्रत्यावाहनावर परिणाम करणाऱ्या घटकामुळे होते। प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? योग्य पर्याय आहे 3 तर गरज शमन हा अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे। प्रश्न क्रमांक 42 निर्मायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता? योग्य पर्याय आहे 2 तर पूर्व तयारी, उभविणे, प्रेरणा व पडताळा हा निर्मायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम आहे।
प्रश्न क्रमांक 43. सांख्यिकी सरासरीचा खालीलपैकी कोणता फायदा आहे? योग्य पर्याय आहे 1. तर 2 गटातील तुलनात्मक निष्कर्ष काढता येतात, हा सांख्यिकी सरासरीचा फायदा आहे. प्रश्न क्रमांक 44. अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर पठारावस्थेपूर्वी व पठारावस्थेनंतर प्रगती होत असते, हे अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत योग्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 45. अर्धबोधावस्थेत माणूस अनेकविध साहचर्य संबंध जोडून तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करीत असतो. याच प्रक्रियेला चालना देण्याचा व गतिमान करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या पद्धतीत केला जातो? योग्य पर्याय आहे 2. तर सायनेटिक पद्धतीत केला जातो. प्रश्न क्रमांक 46. लेखन कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिके करणे, खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खाली केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? योग्य पर्याय आहे 4. तर या सर्व बाबी कौशल्यप्रधान प्रोजेक्ट या प्रोजेक्टच्या वर्गीकरणात येतात. प्रश्न क्रमांक 47. एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारित कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते? योग्य पर्याय आहे 2. तर हे सर्व समालोचन पद्धतीद्वारे केले जाते. प्रश्न क्रमांक 48. जेव्हा समस्याचा शोध घेऊन त्याचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? योग्य पर्याय आहे 4. तर तेव्हा ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचा उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी अस्थिव्यंगाची कोणकोणती कारणे आहेत? योग्य पर्याय आहे 4. वरील सर्व. तर पोलिओ, हाडांचा क्षयरोग, कुष्ठरोग, मायस्थेनिया, पाठीच्या मणक्याला मार व ऑस्टिओमायलिटिस, लकवा व संधिवात ही सर्व अस्थिव्यंगाची कारणे आहेत. प्रश्न क्रमांक 50. सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे? योग्य पर्याय आहे 3. तर सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो, हे विधान यांचे फरक आहे. प्रश्न क्रमांक 51. व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान योग्य आहे? योग्य पर्याय आहे 2. ही पद्धती व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते, हे विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 52. व्यक्तीत आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे हिप्पोक्रेटसने व्यक्तिमत्वाचे खालीलपैकी कोणते वर्गीकरण केले आहे? योग्य पर्याय आहे 1. तर व्यक्तीत आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे हिप्पोक्रेटसने व्यक्तिमत्वाचे सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण असे वर्गीकरण केले आहे.
प्रश्न क्रमांक 53. फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणात निरीक्षण पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर प्रत्येक 5 सेकंदामध्ये कृतीची नोंद करावी हे फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणात निरीक्षण पद्धतीबद्दल ही बाब अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 54. परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकविले नाही, शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो, तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो? योग्य पर्याय आहे 3. तर तेव्हा तो विद्यार्थी प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो. प्रश्न क्रमांक 55. ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? योग्य पर्याय आहे 4. तर ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे वर्तन हे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 56. खाली संवेदना अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य पर्याय आहे 3. तर संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे समोर सुरू होतो हे सहजपणे सांगता येते, तर हे विधान अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 57. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवावयाला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? योग्य पर्याय आहे 2. तर जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवावयाला शिकतो त्या स्मरणास मनोवैज्ञानिक स्मरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 58. खालील स्मृती प्रतिमेमधील टप्प्यांविषयीचे कोणते विधान बरोबर आहे? योग्य पर्याय आहे 1. तर प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अनुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 59. खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाची कूट उकलण्यास सहाय्यक ठरणारे विधान कोणते? योग्य पर्याय आहे 4. तर एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करते हे विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 60. खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 2. तर उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालीची आवर्तने अनावश्यक ठरतात हे लक्षण अयोग्य आहे, तर तिथे आवश्यक ठरतात असे वाक्य पाहिजे. प्रश्न क्रमांक 61. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादांपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर देते हे अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 62. स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यांमध्ये विभाजन केले जाते व अध्यापन केले जाते अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे? योग्य पर्याय आहे 3. तर ही क्रमन्वित अध्यापन पद्धती आहे. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्ग खोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात
त्या खोलीत आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतर वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, विषयाला आवश्यक नकाशे व चित्रे असतात. याबरोबरच विषय तज्ज्ञ हजर असतो व अध्यापन कार्य चालते. योग्य पर्याय आहे तर ती पद्धत आहे डाल्टन पद्धत. प्रश्न क्रमांक 64. किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर टोळीच्या हितासाठी आई वडिलांना फसवू शकतात हे किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत योग्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 65. व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन करते? योग्य पर्याय आहे 3. तर व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. याला जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो हे विधान समर्थन करते. प्रश्न क्रमांक 66. आल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही? योग्य पर्याय आहे 3. तर तुटक भाग एकत्र करून जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्ती करणे ही मदत करत नाही. प्रश्न क्रमांक 67. बुद्धिमापनासाठी दृक्क प्रतिमांची स्पष्टता तपासण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली? योग्य पर्याय आहे 2. तर बुद्धिमापनासाठी दृक्क प्रतिमांची स्पष्टता तपासण्याची पद्धत गाल्टन या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली. प्रश्न क्रमांक 68. दलीप सिंह या भारतीय मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता मानून त्याविषयी खाली काही मते मांडली आहेत. यापैकी कोणते मत सत्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर भावनांचे प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावे याचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून घ्यावे हे मत हे योग्य आहे, सत्य आहे. प्रश्न क्रमांक 69. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शवते? योग्य पर्याय आहे 2. तर ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे हे विधान गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शवते. प्रश्न क्रमांक 70. सर्वश्रेष्ठ कलाकृती, साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असते असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले? योग्य पर्याय आहे 3. तर असे मत फ्राइड या मानसशास्त्रज्ञांनी मांडले. प्रश्न क्रमांक 71. खाली दिलेल्या अवधानांच्या स्वरूपाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? योग्य पर्याय आहे 1. तर शरीराअंतर्गत जाणीव व भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधाना अंतर्गत येत नाहीत हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 72. विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले व्हायचे असेल तर शिक्षकाचे पाठ्यवस्तूवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे असे मत खालीलपैकी कोणी आपल्या प्रतिमानात मांडले? योग्य पर्याय आहे 2. तर असे विधान टर्नर व फत्तू यांनी मांडले.
प्रश्न क्रमांक 73. जेव्हा विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचे भावजीवन अधिक समृद्ध केले जाते व त्याद्वारे सामाजिक वातावरण व सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? योग्य पर्याय आहे 3. तर तेव्हा व्यक्तिगत विकास प्रतिमानाचा उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 74. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये? योग्य पर्याय आहे 3. तर अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने अमूर्तता या तत्वाचा अवलंब करू नये. प्रश्न क्रमांक 75. अध्ययनार्थात मागासलेपणाचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही? योग्य पर्याय आहे 3. तर पालक अशिक्षित असणे हे योग्य कारण नाही. प्रश्न क्रमांक 76. आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे, हे विधान अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य गट कोणता? योग्य पर्याय आहे 3. तर कुटुंब, शेजारी व संस्कृती ही व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य गट आहे. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणते विधान फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाचा फायदा नाही? योग्य पर्याय आहे 3. तर शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे, हा या विश्लेषणाचा फायदा नाही. प्रश्न क्रमांक 79. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यासाच्या क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो? योग्य पर्याय आहे 2. तर या उदाहरणावरून प्रतिपूरण या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 80. कोणत्याही विषयाचा, अनुभवाचा, परिस्थितीचा वा प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टीही येत नाही, हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते? योग्य पर्याय आहे 4. तर हे संक्रमणाच्या पूर्णकारवादी उपपत्तीनुसार घडते. प्रश्न क्रमांक 81. औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनांचा, उपक्रमांचा अवलंब करून विकासशील व गतिमान राहावे लागते, अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती होय? योग्य पर्याय आहे 1. तर ती बुद्धिमंथन पद्धती होय. प्रश्न क्रमांक 82. फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे? योग्य पर्याय आहे 2. तर यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व असते, ही मर्यादा योग्य आहे.
प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात, तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल राखतात व आवश्यक तेथे पुढाकार घेऊन मदत करतात? योग्य पर्याय आहे 2. तर ती वर्तन परिवर्तन प्रतिमान आहे. प्रश्न क्रमांक 84. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर त्यांना अमूर्ताकडून मूर्ताकडे न्या हे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयीचे विधान अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 85. इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? योग्य पर्याय आहे 1. तर हे गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने मांडले. प्रश्न क्रमांक 86. प्रायोगिक पद्धतीविषयी खाली दिलेल्या बाबीतून कोणती बाब अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर प्रायोगिक पद्धतीविषयी प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे ही बाब अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 87. अध्ययन क्रियेतील प्रगतीस खालीलपैकी कोणते विधान सहाय्यभूत ठरत नाही? योग्य पर्याय आहे 2. तर जी गोष्ट शिकायची आहे तिचे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ते प्रगतीला अपकारक ठरते हे विधान सहाय्यभूत ठरत नाही. प्रश्न क्रमांक 88. खालीलपैकी कोणत्या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अति उत्साह दाखवतात? योग्य पर्याय आहे 2. तर ॲड्रिनल या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अति उत्साह दाखवतात. प्रश्न क्रमांक 89. खाली दिलेल्या गरजांपैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे? योग्य पर्याय आहे 1. तर प्रतिष्ठा ही व्यक्तिगत गरज आहे. प्रश्न क्रमांक 90. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावादासंबंधी खालीलपैकी कोणते तत्व समाविष्ट आहे? योग्य पर्याय आहे 3. तर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावादासंबंधी पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात हे तत्व समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 91. एखाद्या कारकुनावर साहेब रागावले तर कारकून साहेबांवर रागावू शकत नाही. तो घरी आल्यावर बायकोवर रागावतो. हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते? योग्य पर्याय आहे 3. तर हे संरक्षण यंत्रणेच्या विस्थापन या प्रकारामुळे घडते. प्रश्न क्रमांक 92. विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? योग्य पर्याय आहे 3. तर हे उपचारात्मक मुलाखत या पद्धतीने साध्य होते. प्रश्न क्रमांक 93. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे?
योग्य पर्याय आहे 1. तर विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते हे विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 94. जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढावयास शिकते? योग्य पर्याय आहे 3. तर जीन पियाजेच्या मूर्त क्रियाकाल अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढावयास शिकते. प्रश्न क्रमांक 95. व्यक्ती विकासामध्ये अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 96. मानसिक वय हा संबोध म्हणजे बुद्धिमापन क्षेत्रातील बिनेची मोठी देणगी होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर सामान्यतः जन्मवयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो हे विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 97. थॉर्नडाईक यांनी बुद्धिविषयक उपपत्ती मांडताना स्पेअरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतांमधील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर बुद्धीचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 98. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही? योग्य पर्याय आहे 4. तर एका विषयाचे पठण संपताच दुसऱ्या विषयाचे पठण सुरू केले की धारणा चांगली होते हे विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही. प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही? योग्य पर्याय आहे 3. तर शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात हे उदाहरण निर्णायक विचाराचे नाही. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 100. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धती होय? योग्य पर्याय आहे 1. तर संशोधन पद्धती ही डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी पद्धती होय. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.